डोकेदुखी, गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करावे या आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गृहमंत्री यांच्या दाखल झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांकडून देण्यात आले. खानापूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सध्या येथील पोलीस व्यवस्था विटा येथील पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येते. खानापूर आणि विटा यामधील अंतर सुमारे 25 ते 30 किलोमीटर आहे. खानापूर येथे सध्या पोलीस चौकी कार्यरत असली तरी तिच्या अंतर्गत सुमारे 30 गावे येतात. त्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी विटा येथे जावं लागतं. विशेषतः तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बानोरगड येथील नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्यासाठी जवळपास 60 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब आमदार सुहास बाबर यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. खानापूर परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. खानापूर येथे शिवाजी युनिव्हर्सिटीचे उपकेंद्र सुरू होणार आहे. तसेच खानापूरमधून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने वाहतूक वाढली असून अपघात व इतर गुन्हे नोंद करण्यासाठी विटा येथे जावे लागते. याशिवाय प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गही खानापूरच्या जवळून जाणार असल्याने भविष्यात या भागात वाहतूक आणि लोकांची वर्दळ आणखीन वाढण्याची शक्यता आहे. परिसरात असलेल्या पर्यटन स्थळांमुळे पर्यटकांचीही नेहमीच ये-जा सुरू असते. या सर्व बाबींचा विचार करून खानापूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी बैठकीत ठामपणे मांडले. आमदार सुहास बाबर यांनी मांडलेल्या या मागणीची दखल घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून खानापूर येथे नवीन पोलीस ठाण्याला लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे खानापूरसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.